नानासाहेब, आपल्या इथे त्रिकाळ होणाऱ्या आरतीच्या वेळेस स्वामी महाराजांना नैवेद्यात विडा ठेवला जातो. त्याचं महत्त्व काय आणि इतर विड्यांपेक्षा त्याचं वेगळेपण काय? प्रश्न खूप चांगला विचारला. ही परंपरा जी आहे आपल्या मार्गाची, तुम्ही जो प्रश्न विचारलात, की पिठले महाराजांनी जो आपला मार्ग आहे, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, स्वामी महाराज, दत्त महाराज यांची जी अखंड परंपरा आहे, त्यानुसार आपण नैवेद्य, महाआरती, महानैवेद्य करत असतो नामसप्ताह. तर विड्यांची बरीच प्रकार आहे. पण जसं आपलं वैष्णव मार्ग आहे आपला, भगवान विष्णूंचा मार्ग आहे, दत्त महाराज म्हणजे भगवान विष्णूच आहेत. तर त्याच्यासाठी तो गोविंद विडा म्हणजे भगवान कृष्णाचंच नाव आहे त्याला, गोविंद विडा. त्याला 5 पानं लागतात. 5 पानांमध्ये आपले नेहमी सगळं बाकीचं अंमली पदार्थ नसतात. तर शुद्ध सात्विक पदार्थ, आपलं गुलकंद असेल, खिची असेल, हेच फक्त मसाल्याचे पदार्थ आपण वापरतो आणि त्या पद्धतीने तो गोविंद विडा तयार करतो आणि महाराजांना तो आपण महानैवेद्य म्हणजे तो अर्पण करतो.